नमस्कार. 1960च्या दशकामध्ये तांबे मास्तर चिपळुणातल्या हायस्कुलामध्ये मास्तरकी करत होते. घरी पत्नी सुशीलाबाई आणि 2 मुलगे होते, मोठा अद्वैत आणि धाकटा निरंजन. या दोघांच्या जन्मामध्ये 2 वर्षाचं अंतर होतं आणि असे दिवसामागून दिवस जात असताना जेव्हा 70-71 साल उजाडलं तोपर्यंत त्यांचे हे दोन्ही मुलगे शिकून सवरून शहाणे झालेले होते. मोठा जो अद्वैत होता त्याने आधी बीकॉम मग एमकॉम केलं आणि या सगळ्या गुणांच्या संचयावर चिपळुणातल्या कॉलेजमध्ये त्याने प्राध्यापकी सुरू केलेली होती. त्याच्या मागोमाग असणारा निरंजन त्यानेही BA आर्ट्स मधलं आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं, पण खरडे घाशी करणं, कुणाच्या हाताखाली काम करणं किंवा सरळ भाषेमध्ये कुणाकडे नोकरी करणं हा काही त्याचा पिंड नव्हता. आणि म्हणून त्याने नावापुरती BA ची डिग्री पदरात पाडून घेतल्यानंतर जरासे हातपाय हलवले आणि इकडून तिकडून थोडे पैसे जमा करून चिपळूणला लागून जो मुंबई गोवा हमरस्ता किंवा महामार्ग आहे त्या महामार्गाच्या शेजारी एक छोटी जागा घेऊन तिथे त्या काळामध्ये म्हणजे 74-75 सालामध्ये एक लॉजिंग बोर्डिंग टाकलं. सर्वसाधारणपणे लोकांना 1 किंवा 2 दिवस राहण्यासाठी हे अतिशय सुंदर असं लॉजिंग बोर्डिंग होतं. स्वच्छता, टापटीप, आदरातिथ्य आणि एकंदर लोकांना जे जे पाहिजे ते अल्प किमतीमध्ये देण्याचा या निरंजनचा एक तसा म्हटलं तर व्यापारी वृत्तीचा कावा होता. आणि त्यामुळे पुढच्या 6-8 महिन्यामध्ये हे निरंजनचं सावित्री गेस्ट हाऊस जोरामध्ये चालायला लागलं. दरम्यानच्या काळामध्ये 1970, 75, 78 साल मागे पडलं आणि मग तांबे मास्तरांना म्हणजे या निरंजन आणि अद्वैतच्या वडिलांना आता आपल्या निवृत्तीचे वेध लागले आणि त्याच्या आधी स्वतःसाठी एक चांगल्यापैकी घर बांधावं असा त्यांचा मनोदय सुरू झाला. या नोकरीच्या काळामध्ये थोडे थोडे पैसे बाजूला ठेवून चिपळुणाच्या गढीच्या म्हणजे शहराच्या बाहेर परशुरामाच्या दिशेने जाणाऱ्या वाटेवर त्यांनी शेटे सावकारांकडून एक अर्धा पाऊण एकरचा जमिनीचा तुकडा पैशाला पैसा जोडून खरेदी करून ठेवलेला होता आणि निवृत्तीनंतर तिथेच आपलं घर बांधावं असं एकंदर विचार विनिमय या तांबे कुटुंबामध्ये सुरू झाला. राजकारणामध्ये समाजकारणामध्ये गुंडगिरीची छाया अतिशय दाट होत जात होती आणि ज्या जमिनीच्या तुकड्यावर आपण आपलं घर बांधावं असं तांबे मास्तरांना आणि त्यांच्या 2 मुलांना वाटत होतं त्या जमिनीवर म्हणजे मोकळ्या भूखंडावर गावगुंडांची हळूहळू नजर जायला लागले. त्याच्याबद्दल त्यांच्यामध्ये चर्चा व्हायला लागली आणि इथे भली मोठी एखादी बिल्डिंग उभी करायला पाहिजे असं त्यावेळी गावगुंडांच्या जातकोळीमध्ये असलेल्या 4-2 लोकांना वाटायला लागलं. आणि त्याच्यामध्ये बळीराम नावाचा जो एक सरस गुंड होता त्याने पहिलं पाऊल टाकलं आणि गुपचूपपणे जाऊन तांबे मास्तरांच्या त्या मोकळ्या भूखंडावर एक टपरी बांधून टाकली. आता 2 मुलगे अद्वैत, निरंजन आणि त्यांचे वडील तांबे मास्तर रोज रात्री याच्यावरती चर्विचरण करत असत. पण आलेली ही ब्याद कशी दूर करायची याचा काही ठोस मार्ग त्यांना सापडत नव्हता. आजूबाजूच्या लोकांनी मग पोलिसात तक्रार करा म्हणून एक सल्ला जाता येता फुकटचा दिलेला होता. पण एकदा पोलिसामध्ये तक्रार केल्यानंतर पोलिसांचं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचं जे दुष्टचक्र सुरू होईल त्याची पुरेपूर कल्पना या तांबे फॅमिलीला होती आणि म्हणून त्यांनी थोडंसं आस्ते कदम असं धोरण स्वीकारलेलं होतं.
दरम्यानच्या काळामध्ये अद्वैतचा एक मित्र कोल्हापूरला होता आणि त्याच्या लग्नाच्या निमित्ताने 2-4 दिवसासाठी हा तांबे मास्तरांचा मोठा मुलगा प्राध्यापक अद्वैत तांबे कोल्हापूरला गेला होता. तिथे लग्नाच्या सगळ्या धामधुमीमध्ये बरेच जुने मित्र भेटले आणि त्याच्यामध्ये शांताराम तरणे नावाचा एक जुना मित्र कोल्हापुरामध्ये जो स्थायिक झालेला होता तो आमच्या अद्वैतला भेटला. बोलण्याच्या ओघामध्ये अद्वैतने आपल्या जमिनीवर आता बळीरामाने टपरी टाकलेली आहे आणि त्याची एक विवंचना आपल्याला लागलेली आहे असं सांगून टाकलं. कोल्हापुरातून एसटी पकडून चिपळूणला यायला हा अद्वैत चिपळूण कोल्हापुराच्या बस स्टँडवर गेला. त्यावेळेला एक सामानाची छोटी बॅग घेऊन त्याच्या शेजारी त्याची वाट बघत उभा असलेला हा शांताराम त्याला दिसला. शांतारामला सहज त्याने विचारलं की तू कुठे चाललाय? तो म्हणाला एक भानगड झालीये चिपळुणामध्ये आणि ते निस्तरायला मी चिपळुणाला चाललोय. आता कर्म धर्म संयोगाने हा आजच आपल्या बरोबर येतो आहे. जाताना 5-6 तासांच्या प्रवासामध्ये गप्पा मारायला एक चांगला मित्र मिळाला अशा भावनेने मग अद्वैत गाडीमध्ये चढला. शांताराम त्याच्या शेजारी येऊन बसला आणि मग चिपळूणला ही गाडी पोचल्यावर दोघेही बसमधून उतरले आणि अद्वैत बघत होता की शांताराम आता कुठच्या दिशेने जातो. तर शांतारामने अद्वैतच्या पाठोपाठ चालायला सुरुवात केली आणि अद्वैत जेव्हा आपल्या घरी पोहोचला तेव्हा शांतारामही त्याच्या दारामध्ये हजर झालेला होता. आता आलेल्या पाहुण्याला धुतकारड परत पाठवणं हे तांबे कुटुंबाच्या एकंदर मानसिकतेमध्ये बसणारं नव्हतं. अद्वैतने अगदी मनापासून नाही पण वरवरचं का होईना या शांतारामाचं स्वागत केलं. त्याला आतमध्ये बोलावून चहा पाणी केलं आणि मग आपली बॅग एका कोपऱ्यामध्ये सरकवून तिथल्या आराम खुर्चीवर या शांतारामाने आपलं बस्तान बसवलं. रात्री जेवायची वेळ झाली. शांताराम त्यांच्याबरोबर त्यांच्याच पंक्तीला जेवायला बसला आणि आता ही बॅग काही इथे राहिल्याशिवाय राहत नाही ही गोष्ट अद्वैतच्या लक्षामध्ये आली. ही बॅग काही आता जात नाही हे लक्षात आल्यावर अद्वैतला वाटलं की झक मारली आणि कोल्हापुरामध्ये आपण या शांतारामाशी थोडंसं ओळखीचं गोडी गुलाबीचं बोललो. शांताराम घरामध्ये येऊन त्याने आपलं बस्तान बसवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून चहा पाणी करून कपडे बदलून हा शांताराम कामाला जातो म्हणून बाहेर पडला. बाहेर पडलेला हा शांताराम म्हणजे 6.5 फुटाची उंची असलेला कोल्हापूरचा पैलवान गडी होता. पक्का काळा रंग, मजबूत खांदे, पहलवानासारखं शरीर आणि एकंदर त्याच्या डोळ्यातले भाव जर समोरच्या साध्या माणसाने बघितली तर कुठच्याही क्षणी याने आपल्याला डाव्या हाताची एक झापड मारली तर आपण जमिनीवर लोळण घेऊ अशी खात्री समोरच्या माणसाची व्हावे असं एकंदर या शांतारामाचं रूप होतं. त्याने तरा चालत जाऊन या तांबे मास्तरांची जमीन गाठली आणि मग आपल्या हातातली एक काठी म्हणजे दंडुका आणि आपल्या अंगातलं सगळं बळ एकवटून बळीरामाने या जमिनीच्या तुकड्यावर उभारलेले टपरे पुढच्या अर्ध्या तासामध्ये उखडून जमिनीच्या बाहेर टाकून दिले आणि मग त्या जमिनीच्या तुकड्यावर जी 2-4 मोठी झाडं होती त्या झाडांच्या सावलीमध्ये हा शांताराम निवांतपणे बसला. पहिल्या दिवशी काही झालंच नाही. संध्याकाळच्या वेळेला शांताराम हे सगळं करून निमूटपणे आपल्या घरी म्हणजे अद्वैतच्या घरी आला. संध्याकाळी सगळ्यांबरोबर गप्पा विनोद सगळं झालं. शांतारामांचं जेवणही तिथेच झालं आणि तांबे कुटुंबापैकी कुणीही शांतारामला
आज तुमचं काय काम होतं, ते कितपत झालं, अजून किती दिवस तुम्ही इथे राहणार, असं काही विचारायचं धाडस निदान त्या दिवशी तरी केलं नाही. दुसऱ्या दिवशी दुपार होईपर्यंत शांताराम घरामध्ये लोळत पडलेला होता आणि मग धावत धावत येऊन 2-4 लोकांनी तांबे मास्तरांच्या घरी एक बातमी सांगितली की बळीराम म्हणजे जो गावगुंड होता त्याने या मास्तरांच्या जमिनीवर हैदोस घालायला सुरुवात केली आहे. काल त्याची टपरी कुणीतरी उचलून फेकली आणि म्हणून तो रागाने लाल झालेला आहे आणि आता काहीतरी मोठं करायच्या बाबतीमध्ये तो पावलं टाकणार आहे. आता तांबे कुटुंबियांना ही बाब तशी अचंबित किंवा अकल्पित होती. त्या सगळ्यांनी लगोलग आपल्या जमिनीच्या तुकड्याकडे धाव घेतली आणि त्यांच्या मागोमाग घरातली एक आराम खुर्ची उचलून ती आपल्या पाठीवर टाकून शांताराम अर्ध्या तासाने त्या जमिनीच्या तुकड्यावर पोहोचला. जमिनीच्या तुकड्यावर तांबे मंडळी जी पोचली होती त्यांना जमिनीच्या आपल्या स्वतःच्या जमिनीच्या हद्दीत पाय टाकायची हिम्मत होत नव्हती. बळीराम मुंडी कापलेल्या कोंबडीसारखा इकडे तिकडे तडफडत फिरत होता. त्याचे 5-10 बगल बच्चे अरे रावी करत होते आणि एकंदर हा काहीतरी मोठा तमाशा होणार असं वातावरण शांताराम तिथे पोहोचेपर्यंत निर्माण झालेलं होतं. शांताराम तिथे संथ पायानी गेला. त्या जमिनीमध्ये त्याने बिनदिक्कीतपणे प्रवेश केला. झाडाच्या सावलीमध्ये आपली आराम खुर्ची उघडून टाकली आणि नंतर तो तरा चालत हा गोंधळ घालणाऱ्या बळीरामापर्यंत पोहोचला. डाव्या हाताने बळीरामाची कॉलर धरून आणि आपल्या मनगटी पंजामध्ये त्याची मान आवळून जमलेल्या सगळ्या लोकांच्या देखत या शांतारामाने बळीरामाचं थोबाड अक्षरशः फोडून काढलं. दरम्यानच्या काळामध्ये या बळीरामाचे जे बगल बच्चे होते त्यांनी या शांतारामाच्या दिशेने धाव घेतली तेव्हा शांतारामाने आपला डावा पाय जमिनीवर रोवून त्यांना सांगितलं की 1 पाऊल पुढे टाकलं तर या बळीरामाला उचलून जमिनीवर आपटून नारळासारखा फोडून टाकेल. बगल बच्चे जिथल्या तिथे थांबले. बळीराम या सगळ्या गोष्टीने घायकुतीला घाबरलेला आलेला होता. असं काही होईल हे त्याच्या स्वप्नातल्या स्वप्नातही नव्हतं. आणि मग खालमानेने हे आलेले सगळे गुंड तिथून निघून गेले आणि मग शांताराम झाडाच्या सावलीत टाकलेल्या त्या आराम खुर्चीवर शांतपणे पहुडल्यासारखा बसून राहिला. आपल्या जमिनीवर शांतारामांनी हा गोंधळ घातला हे तांबे मास्तर आणि त्यांचे 2 मुलगे बाहेरून बघत होते. पण एकंदर त्या सगळ्या प्रकाराने हे पांढरपेश कुटुंब इतकं धास्तावलेलं होतं की बाबा याच्यामध्ये आपण शांतारामाची बाजू घेऊन निदान त्याला धन्यता किंवा 2 चांगले शब्द बोलावे एवढंही भान त्यांना राहिलं नाही. आजूबाजूचे लोक जसे निघून गेले तसेच शांतारामाचे खास मित्र असणारे अद्वैत, निरंजन आणि तांबे मास्तर गुपचूप आपल्या घरी आले. बळीरामाने थोबाड फोडून घेतल्यानंतर आपल्या बगल बच्चांसह त्याने सरळ पोलीस स्टेशन गाठलं आणि त्यावेळेला तिथे भैरव लोखंडे नावाचे पोलीस अधिकारी म्हणजे PI पोलीस इन्स्पेक्टर होते. आता गुंड राजकारणी यांचा पोलीस स्टेशनशी रोजचाच संबंध होता. त्यामुळे या बळीरामाला थोबाड फोडून घेऊन आलेलं बघितल्यावर पहिल्यांदा ते PI फार चमकले. त्यांनी या बळीरामांना आदराने बसवून चहा पाणी केलं. बळीराम तावातावाने सांगत होता की तांब्यांच्या जमिनीवर माझी टपरी मी घातली होती ती काल कोणीतरी उचलून फेकली आणि
त्याच जमिनीच्या तुकड्यावर आज मला एका अनोळखी माणसाने मारहाण केली याची तक्रार तुम्ही आत्ताच्या आत्ता लिहून घ्या आणि ताबडतोब कारवाईला सुरुवात करा. आता भैरव लोखंडे हे जे होते त्यांना एक सवय होती की घिसाड घाईने कोणताही निर्णय घ्यायचा नाही आणि म्हणून त्याने बळीरामांना शांत केलं आणि त्यांना सांगितलं की मी या सावित्री गेस्ट हाऊस मध्ये उतरलेला आहे, तिथेच माझं सगळं बाड बिस्तारा आहे. ही तक्रार नोंदवण्याच्या आधी ज्याने तुम्हाला मारहाण केली त्या माणसाला मी आज रात्री गेस्ट हाऊसवर माझ्या खोलीवर बोलावून घेतो आणि मग तुमच्या समोर त्याला जो काही धडा शिकवायचा तो मी शिकवेन. बळीरामाला हे पोलिसांचं आत बाहेर करणं माहीत होतं आणि याच्यातूनच खरा प्रश्न सुटेल अशी खात्री बळीरामाला या लोखंड्यांबद्दल होती आणि म्हणून मग बळीराम शांतपणे तिथून निघून गेला. या पियानी मग चौकशी केली. फारसा वेळ न लागता तांबे मास्तरांकडे उतरलेल्या पाहुण्याचं हे काम आहे हे त्यांच्या लक्षामध्ये आलं. मग तांबे मास्तरांच्या घरी निरोप पाठवून त्या पाहुण्याला संध्याकाळी सावित्री गेस्ट हाऊस मध्ये यांनी म्हणजे PI भैरव आणि बोलावून घेतलं. आपल्या खोलीमध्ये भैरव लोखंडे या शांतारामाची वाट बघत होते. खालच्या असलेल्या एका दुसऱ्या खोलीमध्ये बळीराम आपल्या 2-4 चमच्यांबरोबर आधीच येऊन बसलेला होता. संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास हा शांताराम तांबे मास्तरांच्या घरातून निघाला आणि थेट त्याने सावित्री गेस्ट हाऊस गाठलं. थोडीशी चौकशी करून मग तो भैरव लोखंडे असलेल्या खोलीमध्ये प्रवेश करता झाला. त्याचं एकंदर रूप बघून हे PI लोखंडे थोडेसे चपापले आणि तरीही आपला थोडासा बेमुरतपणा दाखवत, ओ इथे माझ्या समोर बसा, मी काय विचारतोय ते सांगा, असं दटावणीच्या स्वरामध्ये या शांतारामाला हे PI लोखंडे सांगायला लागले. शांताराम शांतपणे तिथे एक खुर्ची ओढून घेऊन सावित्री गेस्ट हाऊस मधल्या या लोखंड्यांच्या खोलीमध्ये शांतपणे त्यांच्या समोर बसला आणि त्याच्या नजरेने एक गोष्ट टिपली आणि ती म्हणजे या भैरव लोखंड्यांनी आपल्या युनिफॉर्मवर जी पट्टी आणि त्याच्यावर आपलं नाव लिहिलेलं होतं ते बघितल्यावर शांताराम मनातल्या मनात चमकला. लोखंडे PIनी मग या शांतारामाला हळूहळू फैलावर घ्यायला सुरुवात केली. हे चिपळूण आहे, माझी हद्द आहे, मी कडक माणूस आहे, असलं काही मी चालून देत नाही, असं एकंदर पोलिसी गुरमी दाखवायला सुरुवात केल्यावर पुढच्या 5-10 मिनिटं शांतपणे हे ऐकून घेतल्यानंतर मग शांतारामाने हळूहळू उत्तर द्यायला किंवा आपलं म्हणणं मांडायला सुरुवात केली. शांतारामाने पहिला प्रश्न विचारला की काय हो लोखंडे साहेब, तुम्ही कोल्हापूरचे का? भैरव लोखंड्यांनी सांगितलं, हो मी कोल्हापुरातलाच आहे. त्याच्यावर मग शांतारामाने पुढचा प्रश्न विचारला की लोखंडे म्हणजे 64 साली MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं म्हणजे पोलीस भरतीची प्रक्रिया करणारी जी संस्था आहे तिची एक भानगड झाली होती आणि त्याच्यामध्ये एक लोखंडे होते, तेच तुम्ही का? आता हा प्रश्न आतल्या आत जिव्हारी या PI लोखंड्यांना लागला आणि त्यांची भूमिका एकदम नरमाईची झाली. मगाशी अरेरावी आणि बेमुरवतपणे अंगावर धावून जाल्यासारखे बोलणारे PI फारच नरम झाले आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा अशी भानगड करू नका, मारामाऱ्या करू नका. आता लोखंडे साहेबांचं हे दुसरं रूप त्यांनी प्रगट केलं तरी शांताराम
ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. मग आपले बलदंड बाहू थोपटत या पीआय लोखंड्यांच्या समोर उभं राहून मग या शांतारामाने या लोखंड्यांना सांगितलं की साहेब, माझ्यावर ऑलरेडी मर्डरच्या म्हणजे खुनाच्या 2 केसेस दाखल आहेत आणि या बळीरामाने हुशारी केली तर याचा 3रा खून पाडायला मी मागे पुढे बघणार नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही आलात तर तुमचाही काटा कसा काढायचा ते मला माहित आहे. एवढं बोलवून त्याच्यावर या लोखंड्यांची येणाऱ्या प्रतिक्रियेची कोणतीही वाट न बघता त्या बंद खोलीचं दार उघडून शांताराम बाहेर पडला आणि तिथून जो निघाला तो थेट तांबे मास्तरांच्या घरी आला. साहजिकच आलेल्या शांतारामाला सगळ्या लोकांनी कोंडाळं करून घेरलं आणि काय नक्की झालं ते विचारायला सुरुवात केली. शांतारामाने सगळा जो काही प्रसंग होता तो विस्तृतपणे वर्णन करून सांगितला आणि मग त्याच्यावर या तांबे मास्तरांच्या पत्नी होत्या त्यांना कुठेतरी घालमेल झाल्यासारखं वाटलं आणि मग त्याने शांतारामाला दबक्या आवाजात विचारलं, अहो शांताराम, तुम्ही खरोखरच 2 खून पाडले आहेत की काय? त्याच्यावर शांताराम या तांबे मास्तरांच्या पत्नीचे पाय धरत म्हणाले की मावशे, अहो वाटेमध्ये मुंगी आली तर थपकून तिला वाट करून देणारा मी शांताराम आहे, पण पोलिसी लोकांशी बोलताना असं काहीतरी बोलल्याशिवाय त्यांच्यावर आपली जरब निर्माण होत नाही. मग तांबे मास्तरांनी दबकत विचारलं की अहो, तुम्ही त्या लोखंड्यानं सांगितलं की MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा घोटाळा तो काय होतं? त्यावर मग शांतारामाने खुलेआम शांतपणे सगळ्यांना सांगितलं की 1964 साली महाराष्ट्रामध्ये जे पोलीस अधिकाऱ्यांच्या भरती झाली आणि त्याचा MPSCचा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा जो पेपर होता तो कोल्हापुरातल्या काही जणांनी परीक्षेच्या आधीच फोडला होता आणि तो फोडण्यामध्ये या भैरव लोखंड्याचा मोठा हात होता. त्यावेळेला याचा फार मोठा गजब झालेला होता आणि ती केस अजूनही चालू आहे. पण त्यावेळेला इकडून तिकडून धावाधाव करून राजकारणी लोकांचं थोडंसं प्रेशर आणि एकंदर दबाव आणून या लोखंडे साहेबांनी ते प्रकरण दाबून टाकलेलं आहे. पण ते जर उघडकीला आलं तर या लोखंड्याला तोंड काळं करून जगावं लागेल. पुढे 2-4 दिवसांनी मग शांतारामाने आपण त्या जमिनीवर ठेवलेली आराम खुर्ची आपण जाऊन उचलून आणले आणि या तांबे कुटुंबाच्या घरामध्ये जिथे होती तिथे ठेवले आणि मग दुसऱ्या दिवशी त्याने कोल्हापूरला आपल्या गावाला प्रस्थान केलं. शांताराम सावित्री गेस्ट हाऊस मधून बाहेर पडल्यानंतर लगबगीने खाली बसलेला बळीराम आणि त्याचे ते सगळे बगल बच्चे भैरव लोखंड्यांच्या खोलीमध्ये घुसले. बर्फापेक्षा थंड आवाजामध्ये पीआय लोखंड्याने बळीरामाला सांगितलं की बळीरामा, बाकीच्या सगळ्या जमिनी चिपळुणातल्या तुला गोंधळ घालायला घे, पण तांबे मास्तरांच्या त्या जमिनीकडे पुढे काना डोळा करून सुद्धा तू बघू नको. साक्षात भैरव लोखंडे सारख्या पीआय म्हणजे पोलीस इन्स्पेक्टरनीच अशी हाय खाल्ल्यानंतर बळीरामाने तिकडे जायचा विचार त्या क्षणी मनातून रहित करून टाकला आणि तांबे मास्तरांच्या घरामध्ये एक
शांतता किंवा सौंदर्याचं वातावरण पुन्हा एकदा निर्माण व्हायला सुरुवात झाली. शांतारामांनी आज टाळलेलं हे संकट पुन्हा कधीतरी नव्या रूपामध्ये आपला घास घ्यायला येईल याची पुसटशी जाणीव या तांबे मास्तरांचा धाकटा मुलगा निरंजन तांबेला होती. आता याच्यापासून आपल्या बाजूने थोडीशी कारवाई करावी म्हणून मग आपल्या एका खास पत्रकार मित्राला गाठून या निरंजन तांबेने त्याच्या खिशामध्ये 100च्या नोटांचं बंडल कोंबलं आणि त्याला एक कामगिरी सोपवली. 100च्या नोटांच्या बंडलाच्या ओझ्याखाली आलेल्या या निरंजनच्या त्या पत्रकार मित्राने मग लगोलग कोल्हापूर गाठलं. तिथे 5-6 दिवसांचा मुक्काम करून ही पत्रकाराची स्वारी परत चिपळुणामध्ये आली आणि त्यांनी 550 कागदांचं एक बाड या निरंजनच्या स्वाधीन केलं. आणि मग पुढच्या काही आठवड्यामध्ये चिपळुणामध्ये त्यावेळेला जे 2-4 वृत्तपत्र म्हणजे रोजचे पेपर प्रकाशित होत होते त्या सगळ्या पेपरमध्ये 1-2 दिवसांनी अशा विखुरल्यागत बातम्या यायला लागल्या. आणि त्या सगळ्या या भैरव लोखंडेंनी MPSC मध्ये पेपर फोडण्याचा जो पराक्रम केला होता आणि त्याच्या ज्या पोलीस स्टेशनला कोल्हापुरामध्ये नोंदी होत्या त्या नोंदी बातमी रूपाने सगळ्या चिपळूण वासियांना निरंतर पेपरमधून वाचायला मिळवू लागल्या. आता त्यावेळेला चिपळुणातल्या पांढरपेशा मध्यमवर्गीय किंवा सरळ मार्गी लोकांच्या मनामध्ये या भैरव लोखंड्यांबद्दल आदरयुक्त भीती असा जो भाव होता तो या सगळ्या कुभांडाच्या बातम्या वाचल्यानंतर त्याची जागा मग तिरस्काराने आणि चिडीने घेतली. आता लोक मग बाजारपेठेमध्ये एकमेकांशी गप्पा मारताना सहज आणि उघडपणे म्हणू लागले की पोलीस अधिकारी म्हणून ही कोल्हापुरातली कुठची कीड आता चिपळुणामध्ये आलेली आहे. मग त्यावेळेला चिपळुणामध्ये सर्व पक्षीय जे नेते होणारे नेते अशा सगळ्यांचं जे टोळकं होतं त्या टोळक्याला आपल्या सावित्री गेस्ट हाऊस मध्ये बोलवून छोट्या मोठ्या पार्ट्या द्यायला या निरंजनने सुरुवात केली. आणि मग त्यांचं खाणं आणि बरोबरीने पिणं सुरू झाल्यानंतर त्यांच्या आपापसात होणाऱ्या प्रत्येक बोलण्याकडे हा निरंजन कान लावून असे. मग पत्रकारांची जी एक फौज होती तिच्याशी चांगलं संधान बांधलं. त्यांनाही अशा 2-4-10 वेळेला पार्ट्यांसाठी आमंत्रण देऊन यथेच्छ खायला प्यायला घातलं. आणि मग हळूहळू त्याच्या तारा मुंबईपर्यंत जाऊन पोचायला किंवा भिडायला लागल्या. मुंबईमध्ये एकंदर राजकारण आणि पक्षकारण कसं चालतं याची चांगली कल्पना चिपळुणामध्ये बसून या पत्रकार गावगुंड राजकारणी यांच्या आपापसात चालणाऱ्या चर्चामधून निरंजनला पुरेशी झाली. आणि मग त्याने महिन्यातून 1-2 वेळेला मुंबईच्या वाऱ्या करायला सुरुवात केली. दरवेळेला मुंबईला जाताना विभांडे सोनाराच्या दुकानातून सोन्याचा एक नवीन डाग म्हणजे कधी अंगठी, कधी गळ्यातली चेन, कधी कानातल्या रिंगा, डूल असं काही ना काही घेऊन तो मग निरंजन मुंबई गाठत असे. मुंबईमध्ये त्याने जे रुजायला घातलेलं होतं ते हळूहळू रुजलं. आणि जेव्हा ते तरारून वर यायला लागलं तेव्हा त्यावेळेला असलेल्या माननीय मुख्यमंत्र्यांची 10 मिनिटं भेटीची वेळ आमच्या निरंजनला मिळाली.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मिळाल्यानंतर मग निरंजनने चिपळुणातून निघताना 2-4 फायलींचा ऐवज आपल्याबरोबर घेतला. विभांडे सोनाराकडून 2-4 नवीन डाग घेतले आणि थेट मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये असलेल्या 6व्या माळ्यावरच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं केबिन म्हणजे त्यांचं कार्यालय गाठलं. घाई गर्दीमध्ये असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की तांबे साहेब, आपल्याला 10 मिनिटं वेळ दिलेली आहे, आपलं बोलणं 10 मिनिटात संपवा. मुख्यमंत्र्यांचं हे म्हणणं ऐकून निरंजन त्यांच्या पुढे अदबीने उभा राहिला आणि त्याने घडाघडा सांगायला सुरुवात केली की मी चिपळुणातला एक छोटासा व्यापारी आहे. सावित्री गेस्ट हाऊस म्हणून माझं चिपळुणामध्ये एक लॉजिंग बोर्डिंग म्हणजे गेस्ट हाऊस आहे आणि त्याच्यातून मिळणारा पैसा मला आता पुरेसा मिळतो आणि त्यातला काही वाटा आता समाजासाठी खर्च करावा असं माझ्या मनाने घेतलेलं आहे. चिपळुणामध्ये आमच्या कुटुंबाची 1 एकर मोकळी पडलेली जमीन आहे आणि त्या जमिनीवर बायोगॅस प्लांट टाकायचा माझा विचार आहे आणि त्यातून निर्माण होणारा सगळा गॅस मी चिपळूणकरांना मुख्यमंत्र्यांच्या नावाने मोफतमध्ये देणार आहे. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांकडे जे कोणी येत असत ते मदत मागायला, याचना करायला येत असत, पण चिपळूणचं हे पाणी वेगळं आहे हे मुख्यमंत्र्यांना पहिल्या 2 मिनिटांमध्ये जाणवलं आणि आपल्या नावाने आपल्या सरकारच्या धोरणाला अनुसरून कोणीतरी चिपळुणामध्ये स्वतःच्या पैशाने बायोगॅसचा प्लांट स्वतःच्या जमिनीत टाकून चिपळुणकरांना मोफतमध्ये गॅस देणार आहे. ही कल्पनाच मुख्यमंत्र्यांना फार नाविन्यपूर्ण वाटली आणि त्यांनी मान हलवून आपली त्याला संमती दर्शवली आणि समोर उभ्या असलेल्या निरंजन तांबेला सांगितलं की तुमची योजना चांगली आहे, त्याचं एक प्रपोजल तयार करून माझ्याकडे द्या, म्हणजे मी ते लगेच कार्यान्वित करतो. निरंजन तयारीने गेलेला होता. त्याने आपल्या बॅगेमधून एक फाईल बाहेर काढली. त्याच्यावर विभांडे सोनाराकडून घेतलेली सोन्याची चकचकीत अंगठी ठेवली आणि ती फाईल मुख्यमंत्र्यांच्या समोर मोठ्या अदबीने धरली. मुख्यमंत्र्यांनी लगबगीने ती सोन्याची अंगठी काढून आपल्या खिशामध्ये टाकली. फाईल उघडली. त्याच्यामध्ये लिहिलेला मजकूर चाळला आणि आपलं काम मी निश्चितपणे करतो असं सांगितलं. आता सरकारी काम आणि 6 महिने थांब हे निरंजनला माहित होतं आणि मुख्यमंत्री थोडेसे आता आपल्या बाजूला झुकलेले आहेत हे त्याच्या लक्षात आल्यावर मग त्याने थोडीशी गळ घालून मुख्यमंत्र्यांना सांगितलं की साहेब, फक्त प्रशासकीय मान्यता तातडीने द्यावी एवढे 4 शब्द लिहून आपण जर आता मला सही करून दिले तर बाकीच्या मान्यता घेण्याचं काम मी स्वतः पार पाडेन, कारण हे माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी निरंजननी सांगितल्याप्रमाणे 4 शब्द लिहिले, खाली फराटेदार सही केली आणि निरंजननी ती फाईल आपल्या ताब्यामध्ये परत घेऊन मुख्यमंत्र्यांचा निरोप घेतला आणि निरोप घेताना सांगितलं की साहेब, वेळात वेळ काढून आपल्याला जमलं तर या बायोगॅस प्लांटच्या उद्घाटनाला आपण जरूर या. निरंजन तिथून बाहेर पडला. मग त्याने मुंबईमध्ये 1-2 ठिकाणी ती फाईल दाखवली. तिथल्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी तातडीने आदेश दिलेला आहे, त्यामुळे या प्रशासकीय मान्यतेचं काम लवकर करा. मला मुख्यमंत्र्यांना परवा जाऊन याचं रिपोर्टिंग करायचंय असा दम भरला.
रत्नागिरीला कलेक्टरकडे जाऊन ती फाईल दाखवली आणि कलेक्टरांना सांगितलं की कलेक्टर साहेब, आपल्या पत्नी सामाजिक कार्यामध्ये फार रस घेतात, त्यांचं सामाजिक कार्य मोठं आहे, तेव्हा तयार होणाऱ्या या बायोगॅस प्लांटचं उद्घाटनाला मुख्यमंत्री नाही आले तर मी आपल्या पत्नीला घेऊन जाईन. पुढच्या काही दिवसांनी मग शेतकी मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसारखीच त्याने भेट घेतली आणि शेतकी मंत्र्यांना सांगितलं की माझ्या जमिनीमध्ये मी स्वतः कंपोस्ट खत प्रकल्प उभा करतोय, मला सरकारकडून कोणतीही मदत नको आणि तयार होणारं सगळं कंपोस्ट खत मी या शेतकऱ्यांना, चिपळुणातल्या आजूबाजूच्या लोकांना तुमच्या नावाने फुकट देणार आहे. आपण केलेलं प्रपोजलची फाईल आणि विभांड्यांकडून घेतलेला एक सोन्याचा डाग या निरंजनने शेतकी मंत्र्यासमोर धरला आणि त्यानंही 4 शब्द फाईलवर लिहून त्याच्या खाली सही करण्याची विनंती केली आणि मंत्री महोदयांनी सही केलेली ती फाईल घेऊन मग हा निरंजन तांबे शेतकी मंत्र्यांच्या ऑफिसमधनं बाहेर पडला. अशाच आणखीन 2-4 गोष्टींसाठी म्हणजे मधुमक्षिका पालन, शेतकी अवजारांचं प्रदर्शन, छोटे मोठे शेतकी उपक्रम आपल्या जमिनीमध्ये चिपळूणकरांसाठी मोफत करणार आहे अशी प्रपोजल तयार करून वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांकडून याने त्यांच्यावरून प्रशासकीय मान्यता घेऊन टाकले. निरंजनी हळूहळू म्हणावी अशी प्रत्येक गोष्टीची बांधणी करत आणले आणि त्यामुळे सार्वजनिक उपक्रमाचे सरकारी मान्यतेचे 5-10 टिळे त्या जमिनीला लागले आणि त्याचे मोठे मोठे जे फलक त्या जमिनीवर लावलेले होते त्याने ही जमीन सरकारी आहे असा समज त्या जमिनीवर डोळा ठेवणाऱ्यांचा हळूहळू व्हायला लागला आणि निरंजनला खालच्या बाजूने भुयार पोखरून जे साध्य करायचं होतं ते सिद्धतेपर्यंत पोचायची वेळ जवळ आली. पण त्यातही काही जमिनीचे भुकेले गावगुंड राजकारणी आगामी निवडणुकामध्ये आमदारकीची झूल आपल्या अंगावर पडावी म्हणून कासावीस झालेले असे चिपळुणातले जे प्राणी होते त्यांनी कधी मध्ये या जमिनीवर डोळा ठेवून त्याची चाचपणी करण्यासाठी तलाठी तहसीलदार यांच्याकडे गोष्ट काढल्यानंतर तो तहसीलदार किंवा तलाठी तिथल्या तिथे या मागणीला झुरळ झटकावं असं झटकून टाकत असे आणि सांगत असे की बाबा मुख्यमंत्री, शेतकी मंत्री, कलेक्टर या सगळ्यांनी शासकीय मान्यता देऊन तिथे सरकारी प्रकल्प सुरू झालेले आहेत, त्यामुळे तुमच्या स्वप्नातही कधी ही जमीन याच्या पुढे येऊ देऊ नका. एकदा जेवण झाल्यावर बाहेर गप्पा मारता मारता तांबे मास्तरांनी खिन्न स्वरामध्ये समोर बसलेल्या आपल्या 2 मुलांकडे म्हणजे अद्वैतकडे आणि निरंजनकडे बघून बोलायला सुरुवात केली की या निरंजनने तिथे त्याला पुढे नेतील, त्याचा नाव होईल, गजब होईल, चिपळुणातल्या लोकांचा फायदा होईल असे प्रकल्प सुरू केलेले आहेत. पण खरं तर माझी त्या जमिनीवर स्वतःचं घर बांधायची इच्छा होती आणि त्यासाठी पुरेसे पैसेही मी जमा करून ठेवलेत. ते बघून ते ऐकून निरंजनाने आता आपल्या कार्यसिद्धीची वेळ जवळ आलेली आहे हे ताडलं. 2-3 दिवशी हा निरंजन आपल्या चिपळुणातून उठला आणि त्याने थेट कोल्हापूर गाठलं.
कोल्हापुरामध्ये या सगळ्या भानगडी जमिनीच्या पहिल्या वेळेला निस्तरणाऱ्या शांतारामाकडे तो गेला. शांतारामाला वाटलं की परत काहीतरी जमिनीची भानगड झाली म्हणून निरंजन मदत मागायला आलेला आहे. पण निरंजननी जे काही सांगितलं ते ऐकून हा शांताराम आपल्या खुर्चीमध्ये स्तब्ध झाला आणि त्यासाठी पुढच्या कार्यवाहीसाठी लागेल ती मदत करण्याचा शब्द जिथल्या तिथे या शांतारामाने निरंजनला दिला. मग निरंजनने सांगितलं की एका चांगल्या टुमदार घराचा प्लॅन मला कोल्हापुरातल्या आर्किटेक्ट कडून काढून हवा आहे. आता चिपळूणमध्ये आर्किटेक्ट नाहीत का? रत्नागिरी जिल्ह्यामधले सगळे आर्किटेक्ट रत्नागिरी जिल्हा सोडून गेलेत का? असं काहीचं या शांतारामाने निरंजनला हसत हसत पण खोचकपणे विचारलं. त्यावर निरंजनने सांगितलं की बाबा रे, चिपळूणातल्या कोणत्याही आर्किटेक्टकडे किंवा गेला बाजार रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुठच्याही आर्किटेक्टकडे मी घराचा प्लॅन काढून नुसता मागितला तरी आतापर्यंत मी जे सगळं जुळवत आणलेलं आहे त्याला खालच्या बाजूनी सुरुंग लागेल. कारण इथे मी घर बांधतोय ही बातमी तो आर्किटेक्ट सगळ्या लोकांना सांगेल आणि पुन्हा एकदा ही जमीन खाजगी आहे आणि आपण घशात घालू शकतो या ईर्षेने आत्ता झोपी गेलेले सगळे गावगुंड राजकारणी जागे होतील आणि त्या सगळ्यांना एकदम टक्कर देणं माझ्या आणि तुझ्याही ताकदीच्या पलीकडचं आहे. इतका मोठा विचार करणारा आणि त्याप्रमाणे पावलं टाकणारा निरंजन हा शांतारामाला भेटलेला पहिला माणूस होता. शांतारामाने सांगितलं की तुझ्या घराच्या ज्या कल्पना आहेत त्या मला कागदावर लिहून दे. महिन्याभराच्या आत तुला पाहिजे तसा प्लॅन तयार करून मी देतो. ठरल्याप्रमाणे शांतारामाने आपल्या ओळखीतले कोल्हापुरातले 2-4 आर्किटेक्ट कामाला लावले. निरंजनाने सांगितल्याप्रमाणे घराचे 2-4 टुमदार वैभवशाली असे नकाशे तयार केले आणि मग पत्र टाकून निरंजनला कोल्हापुरामध्ये बोलावून घेतलं. आपण कोल्हापुरातल्या आर्किटेक्ट करून काढून घेतलेल्या 4 घरांपैकी एक घर या निरंजनला पसंत पडलं. हे बघून शांतारामाला सुद्धा बरं वाटलं. त्याचा जीव भांड्यामध्ये पडला. मग पुन्हा एकदा त्या घरावरती नजर फिरवेत निरंजन शांतारामाला म्हणाला की हा जो आर्किटेक्ट आहे ज्याने हे बनवलंय त्याला ताबडतोब इथे बोलावून घ्या. शांतारामनी मग फोन करून आर्किटेक्टला बोलावून घेतलं. आर्किटेक्ट साहेब आले. देशपांडे नावाच्या आर्किटेक्टनी ते घर म्हणजे तो आराखडा काढलेला होता. निरंजननी मग या देशपांडे आर्किटेक्टनं विनंती केली की या घरामध्ये एक असा रकाना तयार करा की तिथे मला या घराची पाटी लावता येईल. त्याच्यावर मग आर्किटेक्ट साहेबांनी एक मोकळी भिंत बघून त्याच्यावर आपण आणलेल्या आपल्या साहित्याने म्हणजे पेन्सिल आणि फुटपट्टीने एक पाटीची जागा तयार केली. तेवढं करूनही निरंजनचं काही समाधान झालं नाही. त्याने देशपांडे आर्किटेक्टना सांगितलं की आर्किटेक्ट साहेब आताच तिथे तुम्ही त्या पाटीमध्ये नाव पण देऊन टाका, समाज भवन. शांताराम अचंबित झाला. निरंजन आपल्या कुटुंबासाठी घर बांधतोय
आणि त्याला समाज भवन असं नाव द्यायला आर्किटेक्टला विनंती करतोय, हे शांतारामाच्या डोक्याच्या पलीकडचं होतं आणि म्हणून त्याने त्याच्यावर विचार करणंच बंद केलं. देशपांडे आर्किटेक्टनी आपलं पेन काढलं, कोरीव अक्षरामध्ये ज्या ठिकाणी घरावर पाटी बसणार होती तिथे लिहून टाकलं समाज भवन. आर्किटेक्टनी काढलेला तो नकाशा आपल्या ताब्यामध्ये घेऊन शांतारामाचा निरोप घेऊन हा निरंजन कोल्हापुरातून बाहेर पडला. पण चिपळूणला जाणारी एसटी न पकडता त्याने कोल्हापुरातून मुंबईला जाणारी रेल्वे गाडी पकडली. मुंबईमध्ये उतरल्यावर त्याने मंत्रालय गाठलं. थोडीशी कुजबूज, आतापर्यंत निर्माण झालेले सगळे संबंध याच्या शिड्यांचा वापर करून दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडून पहिल्या वेळेसारखी 10 मिनिटाची वेळ घेतली. मुख्यमंत्र्यांच्या समोर उभं राहून मग अतिशय नम्र स्वरामध्ये निरंजननी सांगायला सुरुवात केली की महोदय साहेब, आपण बायोगॅस पासून जी सुरुवात मला करून दिली ते झाड आता खूप बहरलं आहे. अनेकानेक सेवा मुक्तपणे चिपळूणकरांना देण्याचा सपाटा मी लावलेला आहे. आता त्याला गांडूळ शेती, कंपोस्ट खत, मधुमक्षिका पालन, शेतकीची अवजारांचं प्रदर्शन असे अनेकानेक फाटे फुटलेले आहेत. आणि आता मी चिपळूणातल्या लोकांच्या साठी, शेतकऱ्या बांधवांसाठी समाज भवन बांधतोय आणि त्याला आपला आशीर्वाद हवाय. मुख्यमंत्र्यांचं आशीर्वाद द्यायला पदरचं काहीच खर्च होत नव्हतं. आतापर्यंत आलेल्या या निरंजनने प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाला विभांड्यांकडचा एक एक दागिना दिला होता. त्यामुळे आपण लॉस मध्ये जाणार नाही हे मुख्यमंत्री महोदयांना पटलं होतं. निरंजननी पुढचं काही सांगायच्या आत मुख्यमंत्री महोदयांनी तिथे त्यांना पाठ झालेले 4 शब्द लिहिले. तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी आणि खाली सही केली. भेटवस्तूचा परत एकदा वर्षाव या मुख्यमंत्र्यावर करून निरंजन तिथून बाहेर पडला. रत्नागिरीहूला जाऊन त्याने कलेक्टर साहेबांची भेट घेतली. त्यांच्या पुढे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला तो आराखडा म्हणजे घराचं चित्र ठेवलं. कलेक्टर साहेब मुख्यमंत्र्यांनी केलेली सही बघून दबावामध्ये आलेलेच होते. तसंच समाजासाठी, या चिपळूणकरांसाठी हा निरंजन तांबे निरंतर काहीतरी करत असतो ही भावना कलेक्टरांच्या मनामध्ये पुरेशी रुजलेली होती. त्यामुळे त्याने साहजिकच विचारलं की अहो, मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय मान्यता द्या म्हटल्यावर आम्ही ती द्यायलाच इथे बसलेलो आहोत. अजून काही सेवा असेल तर सांगा. त्यावर निरंजनने सांगितलं की हा अतिशय प्रख्यात आर्किटेक्टनी काढलेला प्लॅन आहे. त्याच्यामध्ये कोणतीही चूक नाही. त्यामुळे कुठचाही घोळ न घालता कलेक्टर साहेब, आपल्याला जर जमलं तर आजच्या आज रत्नागिरीतून याला तुम्ही मान्यता देऊन टाका. कलेक्टर निरंजन तांबेच्या शब्दाच्या बाहेर गेले नाहीत. त्याने आपल्या अधिकाऱ्यांना कामाला लावून पुढच्या 2 तासामध्ये ज्या काही सुरुवातीच्या परवानग्या होत्या त्या लगोलग देऊन टाकल्या. निरंजन चिपळूणामध्ये आला. चांगलासा मुहूर्त बघून आपल्या वडिलांच्या हाताने पहिल्या प्रकल्पाचं पहिलं भूमिपूजन त्या 1 एकरच्या जमिनीच्या तुकड्यावर निरंजनने घडवून आणलं.
समाज भवनाचं काम जोरात सुरू झालं. जे लोक बघायला येत त्यांना हे समाज भवन कमी आणि एका फार चांगल्या माणसाचं टुमदार घर आहे असंच वाटत असे. घराचं काम पुढच्या 2 वर्षामध्ये पूर्ण झालं. रंगरंगोटी झाली आणि मग तांबे मास्तरांच्या स्वतःच्या घरामध्ये तांबे मास्तरांना आणि त्यांच्या पत्नींना त्यांनी कधी काळी बघितलेल्या घराच्या पूर्ततेनिमित्त त्या स्वप्नाच्या खरेपणाच्या खात्रीसाठी केलेल्या वास्तुशांती पूजेला तांबे मास्तर आणि त्यांच्या पत्नी बसल्या. त्यावेळेला देशपांडे आर्किटेक्टनी ज्या ठिकाणी पार्टीसाठी रकाना करून तिथे समाज भवन म्हणून लिहिलं होतं ते समाज भवन अडगळे टाकून निरंजनने आपल्या सगळ्या प्रयत्नांचा कस लागेल आणि तांबे मास्तरांचं नाव मोठं होईल असं नाव त्या आपल्या वास्तूला दिलं, प्रतिष्ठा. तांबे मास्तर त्यांच्या पत्नी त्या घरामध्ये त्या दोघांसाठी असलेल्या स्वतंत्र हवेशीर मोठ्या खोलीमध्ये आपले जीवनाचे उरलेले दिवस आनंदाने कंठायला लागले. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं. या माझ्या ठाम विश्वासाला बळकटी देणारी आणखीन एक कथा आपल्याला नक्की आवडली असेल असं मला खात्रीने वाटतं. आपल्याला आवडलेली ही कथा जरूर इतरांपर्यंत पोहोचवा आणि आतापर्यंत माझ्या या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका.